आज तब्बल 4 वर्षांनी सोहम इंग्लंडवरून भारतामध्ये आला होता। मागच्या 4 वर्षांमध्ये सोहमची कोणाशीही गाठभेट झालेली नव्हती। ज्यावेळी सोहमला जॉब लागला त्यावेळी थेट परदेशीच लागला होता। त्यामुळे 4 वर्षांमध्ये त्याचे येणे जाणे देखील झालेले नव्हते आणि या 4 वर्षांमध्ये सोहमचे बाबा देखील सगळ्यांना सोडून देवाघरी गेले होते। तरी देखील खूप अंतर असल्यामुळे सोहमला येणे शक्य झालं नव्हतं। म्हणून त्याला असं झालं होतं, कधी एकदा मी भारतामध्ये जाईन। सोहमचं विमान भारतामध्ये मुंबई विमानतळावर लँड झालं। कधी एकदा मी गावी जातोय असं त्याला झालं होतं। तेवढ्याच उत्साहाने सोहमने गावाकडील गाडी पकडली आणि निघाला। सोहमच्या आईला देखील माहित नव्हतं सोहम येणार आहे। सोहमचं गाव एकदम खेडेगाव असल्यामुळे सोहमचे 2 मित्र सोहमला आणण्याकरता जवळच्या बस स्टॉपवर गेले। खूप दिवसांनी गावाकडे आल्यामुळे सोहमला वेगळाच एक आनंद होत होता। 2 मित्रांसमवेत सोहम आपल्या घरी पोहोचला। मनामध्ये खूप आनंद झाला होता। आता मला आई आणि बाबा भेटणार। त्याची आणि माझी तब्बल 4 वर्ष भेट झाली नाही। गाडीचा आवाज आला म्हणून सोहमची आई बाहेर पाहण्यासाठी आली। पाहते तर काय, समोर आपला मुलगा सोहम उभा आहे। त्याला पाहून आईचं काळीज भरून आलं आणि धावत पळत जाऊन आपल्या मुलांना मिठी मारली। त्याची पापी घेतली। बाळा, कसा आहेस तू? किती दिवसानंतर भेटला मला। तब्येत किती कमी झालेली आहे। जरा खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाहीस असे एक ना अनेक प्रश्न ती सोहमला विचारू लागली। आई, तू शांत हो। या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी आता इथेच तर आलोय। त्याआधी मला एक सांग आई, बाबा कुठे आहेत आपले? आई 2 मिनिट शांत उभी राहिली। मित्रांना देखील प्रश्न पडला की सोहमला काय उत्तर द्यावं। त्यावेळी आईने उत्तर दिलं। हाताचा इशारा करत भिंतीवरती लावलेल्या फ्रेमकडे बोट दाखवलं आणि भिंतीवरचा फोटो पाहून सोहमच्या पायाखालची जमीनच सरकली। आई, असं काय झालं की बाबा आपल्याला सोडून गेले आणि तू एका शब्दाने मला सांगितलं देखील नाही? का असं केलं तू? त्यावेळी मित्रांनी उत्तर दिलं, तुझी आई दररोज लोकांच्या बांधावरती कामाला जायची आणि बाबा घरीच असायचे। परंतु बाबा घरी असले तरी शांत बसत नव्हते। ते दारू पित होते आणि त्यामुळेच त्यांच्या दोन्ही बाजूच्या किडन्या खराब झाल्या आणि एक दिवस अचानक त्यांचा मृत्यू झाला। परंतु मृत्यू अशा प्रकारे झाला की त्यांची बॉडी साधी 1 दिवस ठेवू शकत नव्हतो आणि तुला एवढं लांबून येण्यासाठी कमीत कमी 1.5 दिवस तर नक्की लागला असता। तुला आम्ही फोन देखील केला, परंतु तू बोलला येण्यासाठी फ्लाईट बुकिंग करावे लागेल। आधी एवढ्या लवकर येणे शक्य नाही आहे। त्यामुळे आम्ही विचार केला, याला बोलवण्यापेक्षा जे काही विधी आहे ते आम्हीच करू। तुझ्या सगळ्या मित्रांनी मिळून तुझ्या बाबांचे सगळे विधी पार पाडले। आई बोलते, परंतु तू काळजी करू नको। तुझे बाबा गेल्यानंतर तुझ्या मित्रांनी मला कधी एकटं पडू दिलं नाही। हे सगळं ऐकून सोहमला खूप दुःख झालं। आई, आता तू काळजी करू नकोस। मी आलो ना इथे। आता इथून पुढे मी तुझी काळजी घ्यायला तुला कधी एकटे सोडणार नाही। हो बाळा, मला माहित आहे। आता तू मला कधी एकटीला सोडणार नाही। असं म्हणून दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली। काही दिवस सुट्टीसाठी सोहम गावीच राहिला। सुट्टी संपल्यानंतर सोहमचा जॉब आता मुंबईमध्ये होता। सोहमने आईला सांगितलं, आई, आता सध्या मी एकटाच मुंबईमध्ये जातो। तिकडे राहण्याची सोय करतो आणि त्यानंतर मग तुला घ्यायला येतो। आई देखील त्याला हो म्हणाली। तिचं देखील वय झालं होतं आणि एकांतवास आता तिला सहन होत नव्हता। तिला असं झालं होतं, कधी एकदा माझा मुलगा मला घ्यायला येणार आहे आणि सोहमने सांगितल्याप्रमाणे सोहम आईला घेण्यासाठी आला। आई, आता तू माझ्यासोबत मुंबईला चल। आता एकटी येथे राहून करणार तरी काय आहे? त्यापेक्षा माझ्यासोबत चल आणि आपण तिथे दोघेच राहूया। आता गावी यायचं देखील नाही असं म्हणून सोहमने आईला त्याच्यासोबत नेण्यासाठी तयार केलं। मुंबईला जाण्याआधी सोहम आईला बोलतो, आपण केदारनाथला देवदर्शनासाठी जाऊयात आणि सोहम आईला केदारनाथला देवदर्शनात जाण्यासाठी तयार करतो। गाडीने प्रवास करण्यापेक्षा सोहम आईला सांगतो, आपण विमानाने जाऊ। असं सांगून दोघे विमानतळावरती जातात। सोहमने आईला विमानतळाच्या बाहेर बसवून ठेवले। 1 तास आई बाहेरच बसली, आपल्या मुलाची वाट पाहत। दुपार झाली होती तरी मुलगा आला नव्हता। आता सायंकाळची वेळ झाली, काळोख पसरत होता तरी आजी एकटीच बाहेर बसलेली होती। न राहून विमानतळावरच्या एका सेक्युरिटीने विचारलं, आई,
तुम्ही कोणाची वाट पाहत आहात? सकाळपासून तुम्ही इथे बसलेले आहात? हो, मी सकाळपासून येथेच बसलेले आहे. मी माझ्या मुलाची वाट पाहत आहे. आई, तुमचा मुलगा कुठे आहे? माझा मुलगा आतमध्ये गेलेला आहे. त्याने मला सांगितले, आई तू इथेच बस, मी आलोच, म्हणून मी इथेच बसले आहे माझ्या मुलाची वाट पाहत. ही सगळी गोष्ट विमानतळावरच्या सेक्युरिटीच्या लक्षात येत होती. पण आईला बोललं तर ती नाराज होईल. आता मात्र रात्र होत चाललेली होती, तरी काही त्या आईचा मुलगा आलेला नव्हता. त्यावेळी न राहून विमानतळावरच्या सेक्युरिटीने त्या म्हाताऱ्या आईला सांगितलं, आई 2 वेळा मी आज आतमध्ये जाऊन पाहून आलेलो आहे. आतमध्ये कोणीही तुमचा मुलगा नाही आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहे असा कोणी आतमध्ये नाही. आई, तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर त्या म्हाताऱ्या आईला राग आला. तुम्ही असा विचार कसा करू शकता माझ्या मुलाबद्दल आणि माझ्याबद्दल? माझ्या मुलाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तो मला चुकूनही येथे सोडून जाणार नाही. हो आई, माफी असावी. हे सगळं खरं देखील असेल, पण आई आतमध्ये तर कोणीही नाही. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा. आता रात्र झालेली आहे, त्यामुळे आजच्या दिवस तुम्ही माझ्यासोबत चला. नाही, नको. माझ्या मुलाने सांगितलं आहे, आई तू इथेच बस, मी तुला इथेच घेण्याकरता येणार आहे. आणि आज जर मी तुमच्यासोबत आले आणि माझा मुलगा इथे आला, त्याला मी इथे दिसले नाही तर तो मला कुठे शोधेल? त्यापेक्षा नको, मी इथेच थांबते. विमानतळावरच्या सेक्युरिटीच्या लक्षात आलं, आईला घेण्याकरता तिचा मुलगा नक्की येणार नाही. पण कसं सांगू त्या आईच्या हळव्या मनाला? तोही जरा दुःखी होऊन घरी जाण्यासाठी निघाला. आई रात्रभर त्याच ठिकाणी पायरीवरती बसून डोळ्यात तेल घालून आपल्या मुलाची वाट पाहत होती. रात्र सरत चालली होती, परंतु मुलगा काही आला नाही. वातावरणातील गारवा आईच्या अंगाला स्पर्श करून जात होता. आईच्या अंगामध्ये इतके त्राण राहिले नव्हते. सकाळ झाली. विमानतळावरचा सेक्युरिटी पुन्हा त्याच्या ड्युटीवर परत आला आणि पाहतो तर काय, 4-5 कुत्रे एका व्यक्तीच्या अंगावरती भुंकत होते. त्या कुत्र्यांना हकलवत आणि समोर पाहिलं तर ती म्हातारी आई बेशुद्ध होऊन पडलेली होती. लगेचच त्या सेक्युरिटीने डॉक्टरांना कळवले. आईला डॉक्टरांनी तपासलं. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं कसला तरी ताण घेतला आहे. टेन्शन आल्यामुळे आणि रात्रभर बाहेर राहिल्यामुळे अंगामध्ये थोडेही त्राण राहिलेले नाही. डॉक्टरांनी तपासून गोळ्या औषधे लिहून दिली. आई मात्र आता शुद्धीवरती आलेली होती. आईला आता जवळच असलेल्या चहावाल्याकडून चहा मागून चहा बिस्किट खायला घातलं. आईनेही ते खाल्लं. आई आता हळूहळू मात्र रिकवर होत होती. त्यावेळी पुन्हा एकदा मी आईला सांगितलं, आई तुमचा मुलगा तुम्हाला कधीही घेण्यासाठी येणार नाही. आम्ही नेहमीच असे प्रसंग बघतो. मुलं आपले म्हातारे असणाऱ्या आईवडिलांना घेऊन इथेच येऊन सांगतात की आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि इथेच सोडून निघून जातात. हे आमच्यासाठी नवीन काही नाही. आई, तसंच तुमच्या मुलाने तुम्हाला फसवलेला आहे. तो काही तुम्हाला परत घेण्यासाठी येणार नाही. आता हळूहळू सगळा प्रसंग आईच्या लक्षामध्ये येत होता. आता मात्र हताश झालेली आई वेगळ्याच दुःखामध्ये जात होती. आई, तुमचं गाव कोणतं? कुठे आहे मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या गावाकडे पोहोचवतो. त्यावर त्या आईने उत्तर द्यावं, बाळा माझ्या गावचा पत्ता मी तुला सांगेन देखील, परंतु गावी राहण्यासाठी घर तर हवं. पण तेच घर माझ्या मुलाने विकलं आणि मला सांगितलं, आई आता आपण मुंबईलाच राहणार आहोत, तर गावी येणार नाही. मग ते घर कशाला ठेवायचं? असं सांगून मुलाने घर देखील विकलं. आता मी गावी गेले तरी कोणाकडे राहणार? गावी असं माझं कोणीही नाही. मला या संपूर्ण जगामध्ये फक्त माझा मुलगा एकटाच होता. आता त्याने मला अनाथ केला आहे. माझा नवरा लवकरच सोडून मला देवाघरी गेला. राहिला तो होता फक्त मुलगा. आता त्याने मला सोडून दिलेला आहे. आता मी पुढचे दिवस कसे काढू? ही सगळी आईची व्यथा ऐकल्यानंतर त्या माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आई, तू काळजी करू नकोस, तुझी काहीतरी सोय मी करतो. असं बोलून तो माणूस जरा बाजूला झाला. विमानतळावरच्या सेक्युरिटीनेच त्याचा मित्र मनोज आणि त्याच्या बायकोला सुप्रियाला फोन लावला. घडलेला सगळा प्रसंग सुप्रियाला सांगितला. सुप्रियाला देखील खूप वाईट वाटलं. सुप्रिया मनोजला सांगते, तुम्ही त्या आईला आपल्याच घरी राहायला घेऊन या. दोघांमध्ये बोलणं झाल्याच्या नंतर मनोज आईला विचारू लागला, आई तू माझ्या घरी येशील का राहायला? परंतु त्या आईने विचार केला, आज सख्या मुलाने, पोटच्या पोराने ज्याला 9 महिने उदरामध्ये सांभाळलं, जन्माला घातलं, तोच मुलगा आज मला सोडून गेला आहे. आणि कोण कुठला हा मनोज? त्याच्या घरी मी कशी राहायला जाऊ? आणि जरी गेली तरी त्याच्या घरी त्याची बायको, मुलं, त्याचा संसार असेल ना? त्यांना आवडणार का मी तिथे गेली तर? हे सगळं मनामध्ये येत होतं. आईने उत्तर दिलं, नाही मनोज, मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत. तुझ्या घरी तुझा संसार, मुलं बाळ, त्यात माझी कशाला तू अडचण करून घेतोस?
आईने स्पष्ट शब्दात मनोजला नकार दिला होता. आई काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. म्हणून मनोजने सुप्रियाला फोन केला आणि सुप्रियालाच आईला घेण्यासाठी बोलवलं. सुप्रिया आईला घेण्यासाठी आली. आई, मी मनोजची बायको सुप्रिया. आई, तुम्ही आमच्या घरी चला, आम्हाला कसलंही टेन्शन नाही. तसंही मनोजला आई बाबा नाही आणि मला देखील माझे आई बाबा लवकरच सोडून गेले. त्यामुळे आई तू चल ना आमच्या घरी राहण्यासाठी. देवानेच पाठवलेली आई आहेस तू, चल आमच्या घरी. असं म्हणून सुप्रियाच्या विनंतीला मान देऊन ती म्हातारी आई मनोज आणि सुप्रियाच्या घरी राहण्यासाठी गेली. मनोज आणि सुप्रियाचे घर तसं लहानच होतं, परंतु मन मोठं असल्यामुळे म्हातारी आई त्यांच्यामध्ये राहत होती. मनोजची 2 लहान मुलं त्या म्हाताऱ्या आईला आजी आजी करत मागे मागे फिरत होती. आजीचं देखील मन तिथे रमलं. तिला देखील त्या वातावरणामध्ये आनंद मिळू लागला. मनोजची नोकरी एका विमानतळावरच्या सिक्युरिटीची होती, अगदीच कमी पगाराची. ते आजीच्या लक्षात येत होतं. त्यामध्ये खाणारी तोंड 4 आणि त्यात वाढलेली मी 5वी. आजीला वाईट वाटायचं, परंतु मनोज आणि सुप्रिया त्या म्हाताऱ्या आईला काहीही कमी पडू देत नव्हते. स्वतःच्या आईप्रमाणे जीव लावत होते. हे त्या म्हाताऱ्या आईच्या लक्षामध्ये येत होतं. मनोज कामाला निघून जायचा, मुलं शाळेमध्ये निघून जायचे. घरी फक्त म्हातारी आई आणि सुप्रिया असायची. मग दोघींमध्ये चांगल्या गप्पा रंगायच्या. सुप्रिया घरामध्ये काम करायला लागल्यावरती तिला कामामध्ये मदत करायची. असं त्यांचं डेलीचं रुटीन चालू होतं. एक दिवस भाजी आणण्याकरता म्हातारी आई बाजारामध्ये गेली आणि तिथे लॉटरीची तिकीट विकत असताना तिला दिसली. तिने एक तिकीट विकत घेतलं. घरी आली आणि ते तिकीट सुप्रियाच्या हातामध्ये दिलं. सुप्रिया, सांभाळून ठेव. सुप्रियाने सांगितलं. आई, कशाला आणता हे? असं लॉटरी वगैरे काही कोणाला लागत नाही. हो सुप्रिया, पण हे सांभाळून तर ठेव. परत दुसऱ्या आठवड्यामध्ये आई भाजी आणायला गेली. परत एक लॉटरीचे तिकीट विकत घेऊन आली. असं करता करता महिन्याची 4 तिकीट तिने विकत घेतली. शेवटच्या आठवड्यामध्ये तिकीट घेण्यासाठी गेल्यावर त्या तिकीटवाल्याने सांगितलं, आई, तुम्ही दर आठवड्यात न चुकता माझ्याकडनं लॉटरीचे तिकीट घेऊन जात आहे. त्यामुळे सगळे तिकीट जपून ठेवा, सांभाळून ठेवा. आणि उद्या लॉटरीचा नंबर टीव्हीवरती सांगणार आहे. बरोबर या टायमिंगला तुम्ही लॉटरीची तिकीट हातात घेऊन तुमचा नंबर टीव्हीवरती चेक करा. हो बाळा, असं म्हणून म्हातारी आई घरी निघाली. घरी आल्यावर तिने सुप्रियाला सांगितलं, सुप्रिया, हे घ्या, ह्या महिन्यातील हे लास्ट तिकीट आहे. उद्या टीव्हीवरती नंबर सांगणार आहे. त्यामुळे उद्या सगळे तिकीट घेऊन आपण टीव्हीवरती नंबर पाहण्यासाठी बसू आणि हे जे काही असेल ते आपल्या दोघींमध्येच असेल. मनोजला यातील काही सांगू नको. लॉटरी लागली तर आपलं नशीब आणि नाही लागली तर महिन्याचे 50 रुपये व्हायला गेले किंवा हरवले म्हणून आपण सोडून देऊ. हो आई, असं म्हणून सुप्रियाने सर्व तिकीट जपून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं घरातील कामे पटापटा आवरून आई आणि सुप्रिया टीव्ही समोर बसल्या. मनोज देखील तोवर कामाला निघून गेला होता आणि मुले देखील शाळेमध्ये निघून गेली होती. आईने सुप्रियाला सांगितलं होतं, मनोजला यातील काही कळून देऊ नकोस. म्हणून मनोज निघून गेल्यावर लगेच दोघी जणी तिकीट घेऊन टीव्ही चालू करून समोर बसल्या. आता लॉटरीचा नंबर सांगायची वेळ झाली. पहिल्या नंबरवाल्याला 10 कोटी, दुसऱ्या नंबरवाल्याला 5 कोटी, तर तिसऱ्या नंबरवाल्याला 50 लाख रुपये अशी रक्कम मिळणार होती. टीव्हीवरती नंबर सांगायला सुरुवात झाली. दोघींनी देवाचं नाव घेऊन देवाला प्रार्थना करून नंबर ऐकायला सुरुवात केली. तिसरा नंबर सांगितला. तिसऱ्या नंबरला देखील आईचं नाव नव्हतं. दुसरा नंबर सांगितला, त्यामध्ये देखील त्या म्हाताऱ्या आईचं नाव नव्हतं. आता शेवटचा नंबर म्हणजे पहिला नंबर होता. दोघींनी परत देवाला प्रार्थना केली आणि पहिल्या नंबरची अनाउन्समेंट झाली, परंतु त्यामध्ये देखील म्हाताऱ्या आईचा नंबर नव्हता. सुप्रियाला वाईट वाटलं. सुप्रियाने सगळी तिकिटे घेतली आणि फेकून दिली. तितक्यात पुन्हा एक अनाउन्समेंट झाली. सॉरी, माफी असावी, परंतु पहिल्या नंबरची घोषणा परत करणार आहोत. आमच्याकडे चुकून पहिला नंबर चुकीचा सांगण्यात आला आणि परत पहिल्या नंबरची घोषणा करत असताना पहिल्या नंबरला त्या म्हाताऱ्या आईचे नाव आले. सुप्रिया आणि आईला एवढा आनंद झाला की दोघी नाचायला लागल्या. रक्कम छोटी नसून एवढी मोठी आहे. दोघींना खूप आनंद झाला. एवढी रक्कम अख्ख्या आयुष्यामध्ये कधीही पाहायला मिळणार नव्हती. दोघींनी देवाचे आभार मानले. तितक्यातच मनोज घरी आला. काही कागदपत्रे त्याला लागणार होते म्हणून ते घेण्यासाठी तो घरी आला होता. मी पाहतो तर काय, सुप्रिया आणि आई दोघी आनंदाने नाचत होत्या. मनोजने विचारलं, काय झाले? कसला एवढा आनंद झालाय? कसला एवढा आनंद साजरा करत आहात? त्यावेळी सुप्रियाने सांगितले, तुम्हाला आता एवढी छोटीशी नोकरी करण्याची काही गरज नाही आहे. असं झालंय तरी काय, मला देखील सांगा ना. त्यावेळी सुप्रिया मनोजला सांगते, आई, दरवेळेस मार्केटला भाजी आणण्यासाठी गेल्यावर एक लॉटरीचे तिकीट घेऊन घरी यायच्या आणि शेवटच्या तिकिटामध्ये आपल्या आईचा नंबर लागला आणि तिला 10 कोटी रुपयांची रक्कम जाहीर झाली आहे. आणि ही अमाऊंट ऐकून मनोजला देखील खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मनोज, सुप्रिया आणि आई
आपली लॉटरीची तिकीट पैसे आणण्यासाठी लॉटरी ऑफिसला गेली. लॉटरीच्या तिकिटाचे बक्षीस देताना त्या आईचं नाव जाहीर केलं आणि सगळ्या चॅनलवरती लॉटरीच्या बक्षिसाच्या बातम्या दाखवण्यात आल्या. आणि मोस्टली सगळ्यांनाच माहीत होतं आज लॉटरीच्या बक्षिसांची नावे जाहीर करणार आहे. म्हणून त्या म्हाताऱ्या आईचा मुलगा सोहम हा देखील टीव्हीच्या बातम्यांचा चॅनल लावून बसला होता. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. 3ऱ्या नंबरचा बक्षीस दिलं, 2ऱ्या नंबरचं बक्षीस दिलं. आता 1ल्या नंबरचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होत होता आणि बक्षीस घेण्यासाठी म्हातारी आईसोबत मनोज आणि सुप्रिया देखील गेली होती. आणि सोहमने टीव्हीवरती आपल्या म्हाताऱ्या आईचे नाव आणि आपल्या म्हातारी आईला ओळखलं. त्याला देखील समजलं आपल्या आईला 10 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. आता मनोज आणि सुप्रिया एवढ्या 10 कोटी रुपयांची रक्कम मिळाल्यानंतर ते साध्या घरात तर नक्कीच राहणार नव्हते. त्यांनी एका हायफाय सोसायटीमध्ये 3 BHK रूम विकत घेतला. त्यांच्या तिथे आता कामाला बाई सिक्युरिटी गार्ड होते. म्हाताऱ्या आईने मनोज सुप्रियाचं आता नशीबच पालटलं होतं. परंतु ज्यावेळेस सोहमला ही बातमी समजली आपल्या आईला लॉटरी लागली आहे त्यावेळेस त्याने विचार केला आता आपल्या आईचा पत्ता शोधला पाहिजे. म्हणून सोहम ज्या ठिकाणी आईला विमानतळावरती सोडून गेला होता त्याच ठिकाणी आईला शोधण्यासाठी गेला. तिथे गेल्यानंतर मनोजच्या घराचा पत्ता तिथे मिळाला. आपली आई ही विमानतळावरच्या एका सिक्युरिटीच्या घरी म्हणजे मनोजच्या घरी राहत आहे. पत्ता शोधत शोधत सोहम तिथे गेला. परंतु तो तर पत्ता मनोजच्या जुन्या घरचा होता. तिथल्या एका शेजाऱ्यांनी मनोजच्या नवीन घरचा पत्ता सोहमला दिला. त्या ॲड्रेसवर सोहम गेला. परंतु तिथे गेल्यानंतर सोहमला तिथल्या पहारेकरांनी अडवलं. तुम्हाला आज जाता येणार नाही. तुम्हाला कोणाला भेटायचे आहे आधी आम्हाला सांगा. त्यावेळी सोहमने सांगितलं इथं आतमध्ये जी म्हातारी राहत आहे ती माझी आई आहे. परंतु तिथल्या पहारेकरांनी सांगितलं इथे राहणाऱ्या आईला एकच मुलगा आहे आणि तो म्हणजे मनोज. मग तुम्ही कोण त्यांचे? सोहमने सांगितलं ती माझी आई आहे. तिला एकदा सांगा आई तुझा मुलगा तुला भेटण्याकरता बाहेर आलेला आहे. ती लगेच येईल. पहारेकरी आतमध्ये गेले आणि सांगितलं आई बाहेर कोणीतरी सोहम नावाचा मुलगा आलेला आहे आणि तो सांगतो इथे आतमध्ये माझी आई राहत आहे. आईच्या लक्षामध्ये आलं ज्या मुलाने मला सोडून दिलेलं होतं तो माझा मुलगा सोहम इथे आलेला आहे. मनोज आणि सुप्रियाच्या देखील लक्षामध्ये आलं. परंतु आईने उत्तर दिलं नाही माझा कोणी मुलगा नाही. फक्त मनोजच माझा मुलगा आहे. जो कोणी बाहेर आलेला आहे त्याला सांगा इथे कोणी तुझी आई राहत नाही. पहारेकरी बाहेर आल्यानंतर सोहमला सांगण्यात आलं त्या आईने उत्तर दिलेलं आहे माझा कोणी दुसरा मुलगा नाही. फक्त मनोज माझा मुलगा आहे आणि मला सोहम नावाचा कोणीही मुलगा नाही. हे आईचं उत्तर ऐकल्याच्या नंतर सोहमला जरा राग आला. कदाचित आई माझ्यावरती नाराज असेल म्हणून असं बोलली असेल. त्याने आत जाण्यासाठी काहीतरी युक्ती केली. पहारेकरी जरा बाजूला गेल्यानंतर सोहमने घरामध्ये एंट्री केली आणि समोर खुर्चीवर बसलेली त्याला आई दिसली. पळत जाऊन त्याने आईचे पाय धरले. आई मला माफ कर. मी चुकलो मला माफ कर. मी तुला असं सोडून जायला नको होतं. आईची माफी मागत परंतु आईचं सगळं काही लक्षामध्ये आलं होतं. कोण तुम्ही? नाही ओळखलं मी तुला. आता कशासाठी इथे आला आहेस? जा इथून. आई मी तुला घेण्यासाठी आलो आहे. तुला लॉटरी लागली मला बातम्यांवरती समजलं. तू कुठे राहते त्या घरचा ॲड्रेस देखील मला समजला म्हणून मी इथे आलो आहे. चल आई माझ्यासोबत तू. आईने स्पष्ट शब्दात सोहमला नकार दिला. आई तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी इथे जीव देईन. अरे तू कोणासाठी जीव देऊ शकत नाही परंतु तुझ्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव मात्र नक्की घेऊ शकतो. हे चांगलं माहीत आहे मला. सोहमला देखील राग आला. ठीक आहे तुला नाही यायचं ना माझ्यासोबत नको येऊ. पण तुला लॉटरी लागली आहे ते पैसे दे मला. त्यानंतर तुला यायचं तर ये नाहीतर नको येऊस. हे शब्द सोहमचे ऐकल्यानंतर आई म्हणाली मला माहीतच होतं तू पैशाच्या लालसेने इथे आला आहे. तुला माझी काळजी आहे म्हणून तू इथे आलेला नाही आणि तू माझ्यासाठी आलाच नाही. आणि जर तू माझ्यासाठी आला असता तर केव्हाच तू मला सोडून निघून गेला नसता. निघ इथून. तुला यातील 1 रुपया मिळणार नाही. मनोजने देखील सांगितलं निघ तू आता येथून. इतक्यातच सोहमने खिशातील चाकू काढून मनोजच्या गळ्याला लावला आणि मनोज व म्हाताऱ्या आईला सांगितलं तुला यायचं असेल तर येऊ नकोस पण मला पैसे दे. आणि सोहमचा हा अवतार बघून आईला देखील धक्का बसला. आईने सांगितलं पैसे देते पण माझ्या मुलाला मनोजला काही करू नको. सोहम म्हणतो आता तुझा ह्या मुलावर लय जीव आहे ना. सख्या मुलापेक्षा तुला हा परका कोण कुठला मुलगा जास्त जवळचा वाटतोय. आता याला संपवतो मी. देती की नाही पैसे? आईने सांगितलं हो मी सगळे पैसे देते तुला पण मनोजला काही करू नकोस.
परंतु वरून सुप्रिया हे सगळं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत होती आणि सुप्रियाने लगेच पोलिसांना फोन करून रेकॉर्डिंग पाठवून दिलं. सोहमला माहीत नव्हतं आई आणि मनोज व्यतिरिक्त घरामध्ये कोणी आहे की नाही. आईने सुप्रियाला आवाज दिला, सुप्रिया घरामध्ये असलेले सगळे पैसे घेऊन ये आणि या मुलाला देऊन टाक. सुप्रिया पैसे आणण्यासाठी गेली आणि घरामध्ये असलेले सगळे पैसे सोहमला देऊन टाकले. आईने सांगितलं, तू मला इथे घेण्यासाठी आलाच नव्हता, तू तर येथे पैशांसाठी आला होता. तू त्यावेळी मला विमानतळावरती मारायला सोडून निघून गेला होता. आता तू हे पैसे घेऊन कायमचा निघून जा, नाहीतर मी तुला मारल्याशिवाय सोडणार नाही. आईचा राग अनावर होत होता. तेवढ्यातच सुप्रियाने पोलिसांना कळवल्यामुळे तोवर तिथे पोलिसांची एंट्री झालीच होती आणि घडलेला सगळा प्रकार त्यांनी व्हिडिओमध्ये पाहिला होता. पोलीस आल्याच्या नंतर सोहमला पकडल्यावर त्या आईने सांगितले, या नालायक मुलाला घेऊन जा आणि जन्मठेपेची शिक्षा द्या. ज्या मुलाने फक्त पैशामध्येच माझी किंमत केली आहे त्याचं तोंड देखील मला बघायचं नाही आहे. शेवटी पोलीस सोहमला घेऊन जातात. म्हातारी आई आता मुलगा मनोज आणि सून सुप्रिया यांच्या सोबत आनंदाने राहू लागते. कदाचित हे मनोज आणि सुप्रियाच्या कर्माचे फळच असेल, कारण मनोज आणि सुप्रियाने एका वृद्ध महिलेला, असहाय्य व्यक्तीला मदत केली, आसरा दिला होता आणि ह्या सगळ्यांचा मोबदला म्हणून देवाने त्यांना एवढं मोठं फळ दिलं. आणि मित्रांनो, असं काही नाही, आपले रक्ताचे नाते आपल्याला नेहमीच कामाला येईल. कधी कधी परके नाते देखील आपले होऊन जातात आणि आपले रक्ताचे नाते देखील परके होऊन जातात. स्वार्थी व्यक्ती कधी कोणाचा सख्खा होऊ शकत नाही, भलेही तो रक्ताचा असो किंवा परका असो. तात्पर्य, स्वार्थी लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं. लांबचे आणि जवळचं, रक्ताचं आणि परकं असं काही नसतं. कधी कधी परके आपले होतात आणि आपले परके होतात. कधी रक्ताचे स्वार्थी होतात तर जवळचे परके होतात. आजची कथा कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.